नमस्कार, मी संदीप डावंगे, वसंत बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी अकोट. आणि हे शेतकरी आहेत श्री गोकुळ लटकुटे. नमस्कार, मी वसंत बायोटेक प्रतिनिधी गणेश बानुभाऊ कोळे. आज बोर्डी या गावात श्री गोकुळभाऊ लटकुटे यांच्या शेतात आलेलो आहे. यांनी जवळपास 25 लिटर फॉलीबुस्टर आपले वापरलेले आहेत. तर त्यांची प्रतिक्रिया आपण पाहून घेऊ. आपला ॲड्रेस सांग काका. आणि नमस्कार, मी गोकुळ लटकुटे, मुक्काम पोस्ट बोर्डी, तालुका अकोट, जिल्हा अकोला. मी पॉलीबुस्टर हे वसंत बायोटेक या कंपनीचं पॉलीबुस्टर हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे. तरी मला फ्लावरिंग स्टेजमध्ये याचे चांगले रिझल्ट आलेले आहे. मी याचा उपयोग चण्यावर केलेला आहे, त्याच्या आधी संत्र्यावर पण केला होता, कॉटनवर पण केलेला आहे. तरी मला समाधानकारक याचे रिझल्ट वाटलेले आहे. आणि चण्याची कंडिशन सध्या तुम्ही बघू शकता, एकच स्प्रे झालेला आहे याच्यावरती. काका, तुम्हाला या चण्यावर कशी रिझल्ट जाणवले? म्हणजे फ्लॉवरिंगच्या स्टेजला? फ्लॉवरिंगमध्ये एकदम फरक पडला. अच्छा. म्हणजे गाठ्या फुलांची संख्या भरपूर वाटली. एकदम म्हणजे असं लक्षात येण्यासारखा फरक होता. बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही याच्यावर काय मारलं, तर मग आम्ही तेव्हा, कारण की असं एकदम जर फरक दिसतो तर कोणी विचारतो. हो बरोबर. इतर वेळेस मग कोणी विचारत नाही. हो. आणि त्याच्यानंतर कॉटनवर काय फरक जाणवला तुम्हाला? कॉटनवर यूज केलं? कॉटनवर पण रिझल्ट चांगला आला. फ्लॉवरिंगचा पण यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणजे असं अपेक्षित रिझल्ट पाहिजे तेवढे असे दिसले नाही. पण आम्हाला रिझल्ट जाणवले. पण आता कसं फुलात पाणी पडलं की फुल गळून जातं. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग एवढं काही असं म्हणजे त्याचे फायदा नाही होतो. हो, पाण्यामुळे तुरीवर चांगला आहे. आणि तुरीवर पण आपण वापरलेला आहे. तुरीवरही चांगला झाला. पण दुर्दैवानं तुरीचे प्रॉब्लेम तेच झाले. पॉलीबुस्टर आम्ही पहिल्या दिवशी स्प्रे केला आणि दुसऱ्या दिवशी दुवारी पडली. प्रॉब्लेम असल्यामुळे. पण त्याचा फरक असा जाणवला की त्याच्यामुळे जे फुलधारणा झाली त्या मागून अजूनही शेंगा हिरव्या, त्याच्यामुळे तो एक फरक जाणवला. थोडंसं शेंगांची संख्या वाढलेली. सरांकडे जवळपास 150 एकर शेती आहे. 150 एकर प्लस यांच्याकडे शेतकरी आणि बोर्डीमधले प्रगतशील शेतकरी आहेत.